सीता पूर्वेकडे 4 किलोमीटर गेली, नंतर डावीकडे वळून, नंतर डावीकडे वळून 3 किलोमीटर गेली, व पुन्हा डावीकडे वळून पुन्हा डावीकडे वळून 8 किलोमीटर गेली, 8 किलोमीटर गेली. तर सीता मूळ स्थानापासून किती अंतरावर गेली? किती अंतरावर गेली? बरोबर, 5 होत आहे. मूळ स्थानापासून किती अंतरावर गेली? ठीक आहे. गणित सॉल्व्ह डायरेक्ट तुम्ही अशी पहिली आकृती करू शकतो, अशी पहिली आकृती करू शकतो. ठीक आहे. सीता या पॉइंटवरती सांगू, हा तुमचा उत्तर आहे, हा पूर्व आहे. बाकी दिसतो तुम्हाला समजलं. ते सांगितलं सीता पूर्वेकडे 4 किलोमीटर गेली, म्हणजे सीता इथून निघाली, पुढे गेली, पूर्वेकडे 4 किलोमीटर गेली. सीता पूर्वेकडे 4 किलोमीटर गेली, म्हणजे सीता इथून निघाली आणि समजा इथून निघाली आणि ती 4 किलोमीटर पर्यंत येऊन पोहोचली. नंतर ती डावीकडे वळाली. डावीकडे वळणं याचा अर्थ घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे पुढे गेली, डावीकडे वळून 3 किलोमीटर गेली, म्हणजे इकडं समजून घ्या. आपल्याला आकृती लक्षात ठेवायच्या. डावीकडे वळून 3 किलोमीटर गेली आणि या पॉइंटला येऊन ती पोहोचली, म्हणजे या पॉइंटला आली होती, या पॉइंटला जो निघाला तो पॉइंट मेजर, म्हणजे तो डायरेक्ट तुम्ही असा दाखवायचा, जिथनं व्यक्ती निघते तो पॉइंट असा टिक करायचा. हे मग सिम्बॉल पण पुढे नंतर जर गणित कॉम्प्लिकेट असेल तुम्हाला सिम्बॉल अंडरस्टँडिंग व्यवस्थित करून देतो. नंतर ती ज्या पॉइंटला जाते त्या पॉइंटला असं टिक करत चालायचं. 4 किलोमीटर पूर्वेकडे उत्तरेला डावीकडे वळाली आणि 3 किलोमीटर वर गेली. म्हणजे हा झाला पॉइंट, हा क्लिअर झाला. आता हा राईट, पुन्हा डावीकडे वळाली. डावीकडे वळणं म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे इकडे येणार. 8 किलोमीटर गेली, म्हणजे बघा इथून तर इथपर्यंत 4 आहे, म्हणजे डबल 8 आहे ना, इथपर्यंत 8 येऊ शकतो. 8 किलोमीटर इथून निघाली होती, इथून पोहोचली. तर मूळ स्थानापासून किती अंतरावर गेली, म्हणजे जर मूळ स्थान जे हे आणि हे अंतर किती तुम्हाला माहिती आहे. हे टोटल 8 किलोमीटर आहे, म्हणजे जर निम्मा केलं एवढे येणार, हे 4 येणार, हे 4 येणार, हे 4, हे 4, हा काय होणार, असा एक चौकोन तयार होणार. हा काय होणार, एक चौकोन तयार होणार. म्हणजे कारण हा 3 किलोमीटर, हा किती येणार, 3 किलोमीटर येणार. म्हणजे हे अंतर किती आहे, 3 किलोमीटर. हा अर्धा तुम्हाला माहिती किती आहे, 4 किलोमीटर. अर्धा किती आहे, 4. आता यापासून तर इथपर्यंत अंतर ते किती येणार, बघा हे 3 आलं, हे 4, तर 4 आणि 3. जर 4 आणि 3 आलं किती येतं, 5. तुम्हाला बोललो तो ही शॉर्टकट जास्त करून गणित फक्त तुम्हाला काय पूर्ण नियम पाठ करायची गरज नाही, पूर्ण त्रिकोण पाठ करायची गरज नाही. हा जर 4 आला, हा 3 आला, हा किती येणार मग 5. जर तसं न काढता डायरेक्ट आपल्या
आपली पायथागोरस म्हणजे काय होणार 4चा वर्ग अधिक 3चा वर्ग म्हणजे बघा याला याचं कर्णाचा वर्ग दोन्ही बाजूंच्या वर्गाची बेरीज म्हणजे कर्ण वर्ग बरोबर दोन्ही बाजूंचा वर्ग किती आहे 4चा वर्ग 16 3चा वर्ग 25 म्हणजे कर्ण वर्ग बरोबर 25 तर कर्ण बरोबर किती येणार कर्ण वर्ग किती आले 5 तुम्ही शॉर्टकटचा पाठ करतो जर एक बाजू 4 असेल एक बाजू 3 असेल दुसरी किती असते एक 4 असेल एक 3 असेल दुसरी किती असते 5 असते तर तुम्ही त्याच्या खाली डबल केलं 4 चा 8 केला 3 चा 6 केला 5 चा 10 केला 8 चा 12 केला 8 2 4 1 4 4 2 8 4 3 12 4 चौक 16 3 2 6 3 3 9 3 चौक 12 5 2 10 15 आणि 20 6 2 12 4 3 18 8 1 8 2 8 3 या सकाळी रोज त्रिकोणचा ओके समजला ताई डन पुढचा क्वेश्चन घ्या तुम्ही सगळ्यांनी सॉल्व करा हे पुसू का लिहायचंय कोणला मागे सुराज दिनेश काय पोरग्याचं नाव दीपक समजलं का पुढचा क्वेश्चन घ्या क्वेश्चन नंबर 10 सीता पूर्वेकडे 3 किलोमीटर चालत गेली सीता किंवा दुसरी घेऊ आता लक्षात झालं आपल्या क्लासमधलं कोणतरी घेऊ आता पर्सन घेऊ कोणतरी मॅम राम घेऊ शांत आहे विचारले तरी कोणाच्या 8 प्लस मध्ये मस्त आपला अभ्यास ठीक आहे राम पूर्वेकडे 3 किलोमीटर गेला 3 किलोमीटर गेला तो नंतर तो डावीकडे वळून 15 किलोमीटर गेला 15 किलोमीटर गेला नाही डावीकडे वळून तो 5 किलोमीटर करा डावीकडे वळून तो 5 किलोमीटर गेला तो पुन्हा डावीकडे वळून 15 किलोमीटर गेला पुन्हा डावीकडे वळून 15 किलोमीटर गेला तर राम मूळ स्थानापासून किती किलोमीटर आहे हे गणेश कॉल रे तर राम मूळ स्थानापासून किती किलोमीटर ओके 13 डन 90 अंशामधून उजवीकडे वळतो 90 अंशामधून उजवीकडे वळतो तर त्या व्यक्तीचे तोंड मूळ स्थानापासून कोणत्या दिशेला आहे त्या व्यक्तीचे तोंड मूळ स्थानापासून कोणत्या दिशेला आहे डबल मारणे की नाही काय झालंय किती पैसे घेतले बरोबर सर किती घेतले 50 घेतले का ठीक आहे चालेल याचा क्वेश्चन काय आन्सर आलं रे ईशान्य बघा याच्यामध्ये बघा तिने विवेचन काय केलंय बघा ती व्यक्ती दक्षिणेकडे तोंड करून उभी आहे ती व्यक्ती कुठं तोंड करून उभी आहे दक्षिणे बघा सगळ्यांनी इकडे बघा नंतर एक्सप्लेन करा आपल्या फ्रेंडला पहिलं तर आपल्या फ्रेंडला कळायला बघतो सगळ्यांनी तुमचं फ्रेंडवरला फ्रेंड समजू शकतो मी ते शक्यतो रूम मध्ये जास्त
कारण रूममध्ये मी नसतो सांगायला. त्यावेळेस मग आपल्या फ्रेंडला आपण जो काय करायचं माहिती का, 3-4 जणांचा ग्रुप काय क्रिएट करायचा अभ्यास करण्याची मेथड सांगतो मी. जर अभ्यास तुम्हाला जर परफेक्ट करायचा असेल तर कमीत कमी 3 किंवा 4 जणांचा ग्रुप क्रिएट करायचा अभ्यास करताना. आता कसं असतं माहिती का, एखाद्याचं गणित चांगलं स्ट्रॉंग असतं, एखाद्याचं मराठी व्याकरण स्ट्रॉंग असतं, एखाद्याचं बुद्धिमत्ता स्ट्रॉंग असतं, एखाद्याचं जीके स्ट्रॉंग असतं. मग काय करणार, डेली एक चॅप्टर वाटून द्यायचं. जसं गणित समजा, आता असं समजू की अनिलचं मराठी व्याकरण चांगलं स्ट्रॉंग असं कन्सिडर करू. त्याच्यानंतर म्हणजे मुलींचा वेगळा ग्रुप असेल, मुलांचा वेगळा असेल. जर तुम्हाला पॉसिबल झालं एखाद्या चांगली गोष्ट आहे, तर नाही झाला तर मग मुलं उलटीला करतील, मुली त्यांच्या उलटीला करतील अभ्यास. समजा आता अनिल, राम आहे आणि आपल्याला शिवराज आहे आणि दीपक आहे, 4 जण आहे. आज समजू की आता शिवराजचं गणित चांगलं आहे, अनिलचं मराठी व्याकरण चांगलं आहे, रामची बुद्धिमत्ता चांगली आहे आणि आपला दीपक आहे त्याचं वालं इतिहास भूगोल चांगला आहे. मग काय करणार, दीपकला इतिहास भूगोल कोणता चॅप्टर टार्गेट द्यायचे. दीपक काय करणार, सकाळी आज काय करणार, 2 चॅप्टरचं काय करणार, व्यवस्थित स्टडी करणार, समजून घेणार. अनिलला मराठी व्याकरणाचं 1 चॅप्टर टार्गेट द्यायचं. काय करायचं, मराठी व्याकरणाचं 1 चॅप्टर काय द्यायचं, अनिलला टार्गेट द्यायचं. अनिल आज काय करणार की मराठी व्याकरण चॅप्टरचा चांगला अभ्यास करून घेणार. रामला काय करायचं, रामची बुद्धिमत्ता चांगली ना, रामला बुद्धिमत्ताचं 1 चॅप्टर टार्गेट द्यायचं. राम काय करणार, आज त्या बुद्धिमत्ता चॅप्टर चांगला अभ्यास करून घेणार. आणि शिवराजला मॅथ्सचा 1 चॅप्टर टार्गेट द्यायचं. शिवराज काय करणार, आज त्या चॅप्टर चांगला व्यवस्थित अभ्यास करून घेणार. उद्या चौघं काय करणार, अनिल पहिले काय करणार, अनिलचं जी बुद्धिमत्ता मराठी व्याकरण चॅप्टर आहे ते त्याचं 3ला शिकवणार आणि व्यवस्थित एक्सप्लेन करून देणार रूममध्ये. 3ला काय करणार, व्यवस्थित एक्सप्लेन करून देणार. त्याच्यानंतर शिवराजचं मॅथचं चॅप्टर आहे, शिवराज काय करणार, बाकी 3ला काय करून देणार, व्यवस्थित चॅप्टरचे प्रत्येक टॉपिक एक्सप्लेन करून देणार. दीपकला जे टार्गेट आहे, दीपक ते टार्गेट काय करणार, व्यवस्थित एक्सप्लेन करून देणार. अशा प्रकारे तुम्ही एक ग्रुप स्टडीचा चांगलं नियोजन करू शकता. किंवा मग असं करायचं की डायरेक्टली टार्गेट वाचून घेतले, जेवढे चॅप्टरची लिस्ट बनली ना एवढ्या चॅप्टरला सेल्फ स्टडी करायचा. आणि जे आडलं, आता समजा रेल्वेचं चॅप्टर आहे आणि ते टार्गेट दिलं आहे शिवराजला, ठीक आहे, बाकीचे आणि सगळे काय करतील, रेल्वे चॅप्टरचा अभ्यास करतील. जे पण पॉईंट आडले त्यांना जे पण समजत नाही ते शिवराजला क्वेश्चन विचारतील. त्यांचे जे शंका शिवराज काय करून घेतील, त्या चॅप्टरच्या कम्प्लीट करून घेतील. म्हणजे शंका सोडवण्यासाठी शिवराज आज दिवसभर रेल्वे चॅप्टर क्लिअर करून घेणार. अनिलला जे मराठी व्याकरण चॅप्टर टार्गेट दिलं, मग काय करणार, ते आज मराठी व्याकरण अभ्यास करणार, जे आडला ते आतमध्ये क्लिअर करून घेणार. अशा प्रकारे तुम्ही एक स्टडीचं नियोजन करणार. हे काय होतं माहिती आहे का, एक डिसिप्लिन मेंटेन होतो अभ्यासाचं. म्हणजे तुमचं शंका तर क्लिअर होत आहे. नेक्स्ट साईडला काय होतं, डिसिप्लिन मेंटेन होतं. डिसिप्लिन मेंटेन होतं म्हणजे डेली तुमचे रेग्युलर बेसिसवर 4 चॅप्टर क्लिअर होत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे इतर दिवशी नाही होत. इतर दिवशी कधी किया कभी नहीं किया, लहर आए तो बहुत किया नहीं तर कुछ भी नहीं किया. ते म्हणता ना आली लहर केली कर, असं पोलीस भरती जास्त करतं. म्हणजे या लहर येते खूप अभ्यास करतात. असं वाटतं की ते आजच सगळा डोंगर उतरून फेकतील. 2-3 दिवस करता, नंतर मग काय होतो, दिवा कमी व्हायला सुरुवात होतो. नंतर मग हप्त्यात दिवा पूर्णपणे विझूनच जातो. मग असा विसतो तो 4-5 दिवस परत भेटतच नाही. म्हणजे अशी प्रोसेस आपल्या लाईफमध्ये करते. पण याने काय होतं, नाही आपल्याला चॅप्टर टार्गेट आहे, आपल्याला करावं लागेल, पण त्यामध्ये आपल्याला एक्सप्लेन करायचे, ते आपल्याला एक्सप्लेन करणार नाही, आपण त्याला एक्सप्लेन करणार नाही. म्हणजे एक दररोज एक चॅप्टर टार्गेट काय होतं, कम्प्लीट होतं. आणि स्टडीमध्ये टार्गेट ही खूप मोठी गोष्ट असते. कारण तुम्ही बिगर टार्गेटने स्टडी करत असेल, कोणी जर नुसतं एखादं पुस्तक घ्यायचं वाचायचं असं स्टडी करत असेल तर ती दोघांना घेतली तर व्यवस्थित कम्प्लीट होत नाही. स्टडीमध्ये डायरेक्ट टार्गेट केलं पाहिजे. समजा मी जर मॅथ घेतलं की ह्या वीकमध्ये टार्गेट पाहिजे माझे 3 चॅप्टर 2 चॅप्टर, मराठी व्याकरण टार्गेट पाहिजे 2 चॅप्टर 3 चॅप्टर, जीके टार्गेट पाहिजे की मी पूर्ण आज बाकी गॅस कम्प्लीट करणार आहे. असं टार्गेट तुम्ही डायरेक्ट सोमवारी सकाळी बनवलं पाहिजे. सोमवारी सकाळी बनवलं पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस महिन्याची वर्षाची 1 तारीख येईल, वर्षाची 1 जानेवारी तुम्ही पहिलं टार्गेट बघा. टार्गेट फॉर्म करताना स्टडीमध्ये टार्गेट इकडे असते. स्टडी टार्गेट हे 5 वेळेस फॉर्म केलं जातं. किती वेळेस फॉर्म केलं जातं, 5 वेळेस. पहिलं टार्गेट असतं डायरेक्ट वर्षाचं. पहिलं टार्गेट असतं वर्षाचं. ते डायरेक्ट फॉर्मॅट करायचं 1 जानेवारीला. ते कधी फॉर्मॅट करायचं 1 जानेवारीला. त्याच्यामध्ये डिफाईन करायचं
की 1 वर्षामध्ये मी किती कंप्लीट करणार आहे. आता ठीक आहे, मी तुम्हाला स्टडी टार्गेट विषयी 5 मिनिटात पूर्णपणे